राधे राधे, जय एकविरा. तर आज माझी खूप गडबड आहे. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होते आपण. आणि दारात रांगोळी वगैरे काढून घेतली, देवारात कपडा वगैरे घातला आणि देवाचा शृंगार वगैरे करून घेतला, देवपूजा वगैरे केली. आणि त्यानंतर मी कड्यावर वेणी घेतली बनवायला. वेणी वगैरे बनवले, 2 असे गजरे पण असे बनवले फुलांचे. आणि त्यानंतर मग देवीचं पूजन मांडायला घेतला. आणि ती वेणी झाली मोठी, तर मी लगेच पटकन दुसरी एक वेणी बनवली कड्यावर आणि ती वेणी फोटोला लावली. पोथी वगैरे वाचून मग मी पोळ्या वगैरे करायला घेतल्या, जेवणाची तयारी. एकीकडं मग पोळ्या करून घेतल्या आणि मग भाजी वगैरे पण कापून घेतली. एकीकडं गरम पाणी ठेवला भाजीसाठी आणि मग भाजी पण घालायला घेतली. वाटाणा ते थोडं तेलावर परतून घेतले आणि मग गरम पाणी टाकला त्याच्यात. आणि बिना कांदा लसणाचं आहे, सगळंच बिना कांदा लसणाचं आहे. त्यानंतर वरण घातला फोडणीला, टॅमॅटो वगैरे घालून घेतले त्याच्यात. नंतर मग ओला खोबरा आणि थोडंसं गूळ घातला आणि मग ही सगळी भाजी पण वाटाण्यामध्ये टाकून दिली. फरसबी, डांगर, तोंडली बिंडली सगळा मिक्स आहे. इकडे भाजी पण झाली. एकीकडे मग प्रसादासाठी शिरा करायला घेतला, एकीकडे खीर करायला घेतली. त्याच्यामध्ये शिऱ्यामध्ये केळी वगैरे टाकली, ड्रायफ्रूट वगैरे टाकून, दूध टाकून, साखर टाकून परतून घेतला. शिरा पण एकीकडे झाला. एकीकडे मी भाजी घालायला घेतली, पालेभाजी आहे ती पण घातली. थोडीशी भांडी होती ती आवरून घेतली. त्यानंतर मग पुऱ्या करायला घेतल्या. सगळं मग तसं माझं झालं तर जेवण वगैरे पण, भाज्या वगैरे, खीर, पुरी विरी सगळा, भात पण झाला. नैवेद्य काढला देवाला पण ना, गाईला पण, देवीला नैवेद्य दाखवला. आणि मग पाय वगैरे पडून मग आईला पण नैवेद्य घेऊन गेली. त्यानंतर ओटीचं सगळा काढून घेतला आणि कन्या पण आल्या आणि सुवासिनी पण आल्या. सगळ्यांचं मग पूजन वगैरे पण करायला घेतला. मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन साधारणपणे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करतो आपण. आणि या दिवशी महालक्ष्मी विधिवत पूजा, कथा वाचून, नैवेद्य दाखवून, गाईला नैवेद्य दाखवून, उद्यापनाच्या दिवशी कुमारिका मुली आणि सुवासिनी महिला हळद कुंकू लावून पूजन करतो आपण. महालक्ष्मी कथा वाचतो. मार्गशीर्ष महिना श्री हरिविष्णू श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून श्री हरिविष्णूंची पण आराधना करा, तेव्हाच आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. आणि माझं सगळं मस्त झालं. त्यांना भोजन वगैरे पण सगळ्यांना वाढलं जेवायला आणि मस्त सगळी जेवली पण. चला मग, राधे राधे.